जोक्स, विनोद. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मेहुणी, भाऊजी, पुढच्या जन्मात तुम्हाला काय व्हायला आवडेल? भाऊजी, मी पुढच्या जन्मात उंदीर होईन. मेहुणी, का? उंदीरच का? भाऊजी, कारण तुझी बहीण फक्त उंदरांनाच घाबरते. मॅडम, मला सांगा, आय लव्ह यू या शब्दाचा शोध कुठे लागला? बंड्या, चीनमध्ये लागला मॅडम. मॅडम, ते कसं काय? बंड्या, त्या शब्दात चायनीज वस्तूमध्ये असतात चे गुण आहेत ना. ना गॅरंटी ना वॉरंटी. मॅडम कोमात, बंड्या जोमात. गोलू, मी केळी न सोलताच खातो. भोलू, भाई सोलून खात जा. गोलू, कशाला सोलायचं, त्यात केळी आहे हे माहीत असतं आपल्याला. गोलूचे हे लॉजिक ऐकून भोलू चक्कर येऊन पडला. राजू, सर, मला शिक्षक व्हायचं आहे. शिक्षक, ते का म्हणून? राजू, शिक्षकांना जास्त वाचावं लागत नाही. त्यांना जे येत नाही ते विद्यार्थ्यांना विचारतात. समय समय की बात है, पहले लोग ज्वेलरी छुपाते थे, फिर सैलरी, और अब गॅलरी. रमन, काल बायकोकडून चांगला मार पडला. बबन, पण ती माहेरी गेली होती ना. रमन, मलाही तसंच वाटलं होतं रे. म्हणूनच तर मी बिनधास्तपणे मोलकरणी सोबत सिनेमाला गेलो होतो. मुलाने वडिलांना विचारले. मुलगा, बाबा, तुम्ही अंधाराला घाबरता? बाबा, नाही बाळा. मुलगा, ढगांचा गडगडाला घाबरता का? नाही. विजांच्या कडकडास? बाबा, अजिबात नाही. मुलगा, शब्बास बाबा, म्हणजे तुम्ही आई व्यतिरिक्त कोणालाच घाबरत नाही. मुलाने प्रपोज केलं, मुलीनं नाकारलं. मुलगा 30 दिवस तिच्या घराजवळून फेरी मारतो. 30व्या दिवशी मुलगी आय लव्ह यू. मुलगा, चल निघ, मी तुझी शेजारीची पटवली आहे. मुलगी, तुम्ही माझ्याशी लग्न कराल का? सूरज, नाही, आमच्यात लग्न फक्त नातेवाईकांमध्येच करतात, जसे की आई व बाबांचं, बहीण व दाजींचं, दादा व वहिनींचं, मामा आणि मामींचं. मुलगा, बाबा, जसे तुम्ही मला मारतात तसे आजोबा पण तुम्हाला मारत होते का? बाप, हो बेटा, मला पण मारत होते ते. मुलगा, मग आता तरी बंद करा ना ही खानदानी गुंडागर्दी, खूप झालं. मुलगा, बाबा, समजा तुमच्या पार्टीतला एखादा माणूस दुसऱ्या पार्टीत गेला तर त्याला तुम्ही काय म्हणाल? बाबा, त्याला आम्ही गद्दार म्हणू. मुलगा, जर दुसऱ्या पार्टीतला माणूस तुमच्या पार्टीत आला तर तुम्ही त्याला काय म्हणाल? बाबा, त्याला आम्ही हृदय परिवर्तन म्हणू. मुलगा, तुझे डोळे इतके सुंदर आहेत की. मुलगी, की काय? पुढे बोल ना लवकर. मुलगा, बरेचदा तुझा डावा डोळा उजव्या डोळ्याकडे बघत असतो. मुंबई लोकलच्या गर्दीतील दोन माणसांचा हा संवाद. पहिला माणूस, ओ पाहुणं, माझ्या खिशात कशाला हात घालता? शेजारचा माणूस, काळी पेटी घेतो आहे. पहिला माणूस, मागता येत नाही का? शेजारचा माणूस, परक्या माणसाला मागायचं कसं?
मीना, आपल्या शेजारी एक डॉक्टर राहायला आले आहेत. त्यांच्याशी भेटी गाठी वाढवली पाहिजे. कधीतरी कामास येतील ते. शीला, अगं पण ते फक्त पोस्टमास्टमचे डॉक्टर आहेत. पोस्टमास्टमच करतात ते. मीना, आज माझ्या नवऱ्यानं माझ्या सौंदर्याचं कौतुक केलं. लीना, कसं काय कौतुक केलं? मीना, ते म्हणाले, प्रत्येक मूर्ख माणसाची बायको सुंदरच असते. मिसेस साने, डॉक्टर, मला तपासण्यापूर्वी एक करा. बाहेर जी नर्स आहे तिला आत बोलवा पाहू. डॉक्टर, तुमचा माझ्यावर विश्वास नाही का? मिसेस साने, तुमच्यावर तर आहे, पण नर्सच्या अवतीभवती रेंगाळणाऱ्या माझ्या नवऱ्यावर अजिबात माझा विश्वास नाही. माहेरून आलेल्या बायकोला तिचा नवरा स्टेशनवर घ्यायला आला. ती म्हणाली, समोर बघा त्या स्त्रीचा नवरा तिच्याशी किती प्रेमानं बोलतोय. नाही तर तुमचं तोंड उतरलेलंच असतं. नवरा म्हणाला, तिचा नवरा तिला स्टेशनवर सोडायला आला आहे, घ्यायला नाही. मास्तरबाई पप्पूस विचारले, सांग बघू, सांग कोणत्या महिन्यात 28 दिवस असतात? पप्पू लगेच म्हणाला, मॅडम, तुम्हाला एवढीही माहिती नाही. प्रत्येक महिन्यात 28 दिवसच असतात. मास्तर, अरे तुम्हाला चांगलं वाचता येत नाही, मी वाचून दाखवतो. त्याप्रमाणे उद्या धडा वाचून घ्या. असं म्हणून 5-7 ओळी वाचून झाल्यावर एक वात्रट विद्यार्थी, पुरे शब्बास, 10 मार्क, चांगलं वाचले. मास्तर, कॉलेजातल्या पोरांना लव विषयी काही माहिती आहे का? विद्यार्थी एकाच आवाजात, नाही सर. मास्तर, जाणून घ्यायचे आहे काय? विद्यार्थी, होय सर. मास्तर, मग नीट ऐका. लव हा रामायणातील रामाचा पुत्र होता. अधिक माहितीसाठी रामायण वाचा. मालकीन, माळ्यास, काय रे, आपल्या गार्डन मधील झाडांना आज तू पाणी घातले का? माळी, नाही बाईसाहेब, सकाळपासून धो धो पाऊस कोसळत होता, तेव्हा म्हटलं. मालकीन, गाठव कुठला? पावसाची सबब मला सांगतोस? आपल्या वाडीत छत्री नाहीत का? ती छत्री घे, झारी उचल आणि पहिलं झाडांना पाणी घाल जा. मालकीन, माझे पाय चांगले दाब. तू पाय दाबणे शिकला नाहीस? कमला, नाही मालकीन. मालकीन, मग काय शिकली आहेस? कमला, फक्त गळा दाबणे शिकली आहे मी. मालक माळीला म्हणाला, अरे, ही माती या ठिकाणी का पडली आहे? माळी म्हणाला, रोप लावण्यासाठी खड्डा खोदला होता, त्यातील माती राहिली आहे. मालक म्हणाला, मूर्ख, चल आणि एक खड्डा खोद आणि त्यामध्ये ही माती भर.